उत्तर प्रदेशच्या लखनौची ही घटना आहे. 14 मार्च या दिवशी पती पत्नीला घेऊन पोलीसवाले त्यांच्या घरी जातात आणि त्यांना बेल्ट शोधायचं असते आणि त्यांना वायपर शोधायचं असते. तर ते ह्या दोघांना घेऊन पोलीस स्टेशनमधून त्यांच्या घरी जातात आणि बाहेर एकच गर्दी जमलेली होती. खूप सारे लोक तिथे गर्दी करून जमलेले असतात आणि पोलीसवाले आतमध्ये घरी जातात. ते शोधाशोध करत असतात. ते बाहेरचं दृश्य बघतात तर गर्दी अजूनच वाढलेली होती. लोक चिडले होते, लोक उग्र झाले होते. पण पोलिसांना सुचत नव्हतं की आता त्यांनी या गर्दीतनं कसं मार्ग काढावा. ते पोलीस स्टेशनला फोन करतात आणि म्हणतात की आम्हाला पोलीस फोर्सची खूप गरज आहे, तर या ठिकाणी तुम्ही येऊन जा. ते लोक येतात आणि तिथे उभे राहतात. आतमधले जे पोलीस असतात ते सगळीकडे शोधाशोध करतात आणि ते तिथून जायला निघतात. पोलीसवाले जाताना लोक बघतात आणि त्यांच्यासोबत जे पती पत्नी असतात त्यांना धरून ते जे लोक असतात बाहेर जमलेले ते खूप मारतात, खूप मारहाण करतात आणि मध्यस्थी करणारे जे पोलीसवाले असतात त्यांच्यावरती सुद्धा हात उचलला जातो. कारण इतकी चीड, इतका राग त्या गर्दीला होता की त्यांनी कुठलीच मर्यादा ठेवली नव्हती. पोलीस जे आपले रक्षण करणारे आहेत त्यांना सुद्धा त्यांचा त्रास, त्यांचा रागाचा सामना करावा लागला. कारण घटनाच ही अशी घडली होती की लोक बेकाबू झाले होते आणि त्यांची ही अशी प्रतिक्रिया होती. लोक गेटवरून उडी घेऊन दारापर्यंत सुद्धा पोहोचले होते. पण पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी लोकांना समजावून सांगितलं की आम्ही सुद्धा या घटनेने खूप खिन्न झालेलो आहोत. आम्ही सुद्धा शेवटी माणसंच आहोत. आम्हालाही दुःख होते, आम्हालाही वेदना होतेच. पण कायदा हातात घेऊ शकत नाही आपण आणि तुम्ही सुद्धा घेऊ नका. ह्यांना कठोर अशी शिक्षा व्हावी ह्याच्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करणार आहोत. पण तुम्ही आम्हाला कॉपरेट करा आणि आता प्लीज तुम्ही आपापल्या घरी जा, असं पोलीसवाले त्या लोकांना रिक्वेस्ट करतात आणि गर्दीतनं मार्ग काढत ते त्या दोन्ही म्हणजे त्या पती पत्नीला घेऊन ते पोलीस स्टेशनला जातात. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात. त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्या गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती उत्तर प्रदेशच्या लखनौ या ठिकाणची आहे. इथे फोन उन्नावला जाते आणि इथून म्हटलं जाते की अर्णव हा बाथरूममध्ये गेलेला आणि त्याचा पाय घसरला आणि तो पडला आणि तो मरण पावतो. तिकडे आजी असते, म्हणजे नानी असते, त्या अर्णवची मावशी असते, तिचा मामा असतो. तिघंही खूप रडतात. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्या जाते. ते म्हणजे ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेतनं ते तिथून निघतात आणि 2 तासाच्या अंतराने ते या लखनौला येऊन पोहोचतात आणि तिथे पाहतात तर त्या छोट्याशा अर्णवची अंत्यविधी करण्याची तयारी सुरू असते. ते लोक खूप रडतात आणि त्या लोकांना म्हणतात, आपल्या मुलीला म्हणतात की मला ह्याला बघायचं आहे, तर आम्हाला बघायचं आहे, आम्ही बघू शकतो याला. तर ते म्हणाले की बघा तुम्ही. आणि आजी आणि मावशी, मामा त्या मुलाच्या जवळ जातात, त्याचं लाड करतात आणि त्याच्या चेहऱ्यावरती हात फिरवतात, त्याच्या शरीराला बघतात. तो अवघ्या 4-4.5 वर्षाचा छोटासा मुलगा असतो आणि हे लोक खूप लाड करणारे असतात. त्यामुळे ते बघतात आणि ते म्हणतात की आम्हाला याला बघायचं आहे व्यवस्थित.
त्याचा चेहरा जो पूर्ण बंद असतो त्याला ओपन करतात, तर त्याच्या डोक्यावरती त्याला काहीतरी मारल्याचं चिन्ह म्हणजे अशी जखम दिसते. तर ते म्हणतात की हे काय आहे? त्यांची मुलगी म्हणते की बाथरूममध्ये जेव्हा हा पडला होता तर नळाची तोटी त्याला लागलेली आहे म्हणून ती जखम झालेली आहे. मग आजी म्हणजे नानी आणि मावशी पूर्ण त्याला बघते, त्याच्या पूर्ण शरीरावरती हात फिरवते आणि त्याच्या प्रत्येक अवयवाला ती बघते. तेव्हा तिला असं वाटतं की ह्याला तर खूप जखमा आहेत. ती विचारते की ह्याला इतक्या जखमा कुठून आलेल्या आहेत? तर कोणी नीट आन्सर करू शकत नाही. काही म्हणजे त्या जखमा ज्या होत्या काही जुन्या होत्या तर काही नवीन होत्या. तर त्यांना असं वाटते की ह्या जखमा याच्या शरीरावरती इतक्या आल्या कुठून? ती मावशी त्याच्या ढुंगणीला बघते, तर तिला तिथे जळलं असल्यासारखं वाटते आणि आजीला आणि मावशीला असं वाटते काहीतरी कुठेतरी गडबड आहे. ती म्हणते मावशी की आता मला पोलिसांना फोन करायला पाहिजे, कारण ह्या ज्या जखमा आहेत पूर्वी तर नव्हत्या, इतक्या जखमा कुठून आल्या? ती आपल्या बहिणीला विचारते, ते आपल्या जिजाजींना विचारते, पण कोणीही व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाही. मग ती 112 वरती फोन करते. तातडीने पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचतात आणि ती म्हणते की साहेब, हा मुलगा 4.5 वर्षाचा छोटासा मुलगा आहे. बघायचं शरीरावरती किती जखमा आहेत. पोलीस पण बघतात, त्यांनाही वाटते की अरे याला तर खूप जखमा आहेत. मग ते म्हणतात की या मुलाचं आपण पोस्टमॉर्टम करू. ते त्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्याचं पोस्टमॉर्टम करतात. तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे येते की त्याच्या शरीरावरती 18 जखमा होत्या आणि काही काही त्याचे हाड तर तुटलेले सुद्धा होते. असं त्या मुलाची स्थिती होती. हे ऐकून आजी खूप रडते, मावशी खूप रडते, मामा खूप रडतो आणि तिथल्या लोकांना जेव्हा कळते तेव्हा त्यांना पण खूप राग आलेला असतो की हे कसं काय या छोट्याशा मुलाला असं कसं इतक्या जखमा होऊ शकतात, असं तिथले सगळे लोक एकमेकांना विचारत असतात. पोलीसवाले आता म्हणतात की ह्याच्या शरीरावरती इतक्या जखमा कशा काय आल्या? पण ते लोक काही नीट उत्तर देऊ शकत नाही. तो पती पण असतो, त्याचं नाव भीष्म खरबंदा असते, तर तो सुद्धा नीट काही उत्तर देऊ शकत नाही. आता पोलीस त्यांना कोठडीमध्ये घेऊन जातात आणि पुढचा तपास ते करत असतात. त्या तपासासाठीच त्यांना कळलं होतं की ह्यांनी त्याला बेल्टने मारलेलं आहे आणि त्याला वायपरनी मारलेलं आहे. म्हणून तेच शोधण्यासाठी ते त्यांच्या घरी गेलेले होते आणि गर्दीने त्यांना पकडून त्या दोघंही पती पत्नीला खूप मारलेलं असते. कारण गर्दीला खूप राग आलेला असतो की या छोट्याशा मुलाला या पती पत्नीने कसं काय मारलं. ही घटना मीडियाकर्मींना सुद्धा माहिती होते, तर ते सुद्धा घटनास्थळी पोहोचतात आणि सगळे विचारतात त्या महिलेला की तू तुझ्या मुलाला कसं काय एवढं मारलेलं आहे आणि त्याला इतकं लागलेलं आहे, तू त्याला हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेलेली नाही, असं विचारतात. पण ते त्याच्यावरती काहीच समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. पण पोलीस तपासामध्ये जे कळलं ते ऐकून अगदी सुन्न होऊन जाते मन. छोट्याशा मुलाचा काय दोष होता, त्याला काय एवढं मारण्यात आलेलं आहे? तर ह्याची पुढली घटना आहे की उन्नावमध्ये राहणारी स्वाती, हिचं लग्न तिच्या आईबाबांना करायचं असते. तर ते मॅट्रिमोनियल साईटला म्हणजे मॅरेज ब्युरोमध्ये तिचं रजिस्ट्रेशन करतात. तिथे तिचा एक फोटो टाकतात आणि तिच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन माहिती देतात. तर ते लोक पण मुलगा शोधत असतात आणि शोधत असताना त्यांना लखनौचा एक मुलगा आवडतो आणि ते कुटुंब एकमेकांना भेटतात आणि परस्पर सगळ्यांना ते स्थळ आवडलेलं असते. स्वातीला पण तो मुलगा आवडतो आणि त्या मुलाला सुद्धा स्वाती आवडते. त्यामुळे पुढे लग्न होऊन जाते आणि लग्न सुद्धा खूप धूमधडाक्यामध्ये होते.
ती मुलगी म्हणजे हे लग्न 2020मध्ये झालेलं असते आणि 2021मध्ये तिला अर्णव नावाचा मुलगा होतो, जो म्हणजे त्याला लाडाने सगळे डुग्गू म्हणतात. आणि त्याला जन्म दिल्यानंतर स्वातीची तब्येत थोडी खराब व्हायला लागते आणि अवघ्या 5 महिन्यामध्ये तिची तब्येत इतकी खराब होऊन जाते, ती इतकी सिरियस होऊन जाते की 5 महिन्यामध्ये ती मरण पावते. तिचा छोटासा बाळ जो अर्णव असतो तो 5 महिन्याचाच असतो. इकडनं म्हणजे लखनौमधून उन्नावला फोन करण्यात येते आणि तिची आई आणि स्वातीची आई, बहीण आणि मामा, बाबा सगळे घटनास्थळी येऊन पोहोचतात. ते बघतात मुलीला आणि ते खूप रडतात. त्यांना खूप दुःख होते. छोटंसं जे मूल असते 5 महिन्याचं, तो आईविना आता एकटा राहणार असतो. त्याचं कसं होईल म्हणून आजी म्हणते, म्हणजे नानी म्हणते की ह्या मुलाला आम्हीच सांभाळू. मावशी म्हणते, मावशीचं नाव काजल असते, ती म्हणते की ह्या मुलाचा सांभाळ मी करेल. आणि ती त्या मुलाला घेऊन उन्नावला ते लोक जातात आणि त्या मुलाचं संगोपन अगदी प्रेमाने करतात. कारण त्यांना असं वाटतं की आपल्या मुलीची शेवटचं जे चिन्ह आहे, शेवटची निशाणी हा मुलगा आहे, तर याला तर आपल्याला सांभाळूनच ठेवावं लागेल. त्या मुलाच्या रूपात ते आपली मुलगी बघत असतात. त्यामुळे खूप लाडात ते त्या मुलाला वाढवतात. त्याच म्हणजे स्वातीला जाऊन काही दिवसच होतात, हा भीष्म उन्नावला जातो आणि आपल्या सासू सासऱ्यांना म्हणतो की स्वाती तर मरण पावलेली आहे. या मुलाचा सांभाळ करण्यासाठी मला काजलशी लग्न करायचं आहे. तर आई म्हणते की मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण बघा आता ती काय म्हणते. तिचा निर्णय असेल की तिला लग्न करायचं की नाही करायचं आहे. तर काजलला विचारण्यात येते. तर काजल म्हणते की मी माझ्या जिजाजींसोबत कधीच लग्न करणार नाही. परिस्थिती कितीही वाईट असली तरी मी या माणसासोबत लग्न करणार नाही. कारण ह्याने जर माझ्या बहिणीचा सांभाळ व्यवस्थित केला असता, तिला व्यवस्थित योग्य ट्रीटमेंट जर दिली असती, तर आज ती जिवंत असती. आणि तुम्ही लोक एक मुलगी तर गमावली का, तुम्हाला मलाही गमवायचं आहे का? मलाही मारून टाकायचं आहे का? मला मारण्यासाठी तुम्ही त्या घरामध्ये पाठवत आहात का? तर मला हे लग्न अजिबात मान्य नाही, असं ती म्हणते. तिने नकार दिला. त्यानंतर तो भीष्म लखनौला परत येऊन जाते आणि ते मावशी आणि आजी, मामा त्या मुलाला अगदी व्यवस्थित सांभाळत असतात. इकडे हा जो असतो भीष्म, तो आपल्यासाठी पत्नी शोधत असतो आणि शोधता शोधता त्याला रागिणी नावाची मुलगी भेटते. तिचं सुद्धा लग्न झालेलं असते आणि ती आपल्या पतीसोबत वेगळी राहते. तिला सुद्धा एक मुलगा असतो. तर ती आपली सगळी कंडिशन भीष्मला सांगते आणि तो पण सांगतो की माझी पण पत्नी असते स्वाती नावाची, ती मरण पावलेली आहे आणि माझा मुलगा, तिच्यापासून मला एक मुलगा झालेला आहे, तो माझ्या सासरचे लोक सांभाळत आहेत, असं तो पण तिला सांगतो. आणि ह्यांचं जी मैत्री असते ती प्रेमामध्ये टर्न होते आणि हे एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतात. म्हणजे 2023मध्ये हे लग्न करतात आणि ह्यांचं एकंदरीत सगळं छान सुरू असते. हायकोर्टला जातो आणि तिथे की माझा मुलगा आहे अर्णव, 4.5 वर्षाचा तो आहे आणि मला तो हवा आहे, त्याची कस्टडी मला हवी आहे. माझ्या सासरचे लोक, म्हणजे पहिल्या सासरचे लोक त्याला जबरदस्तीने आपल्याजवळ ठेवत आहेत आणि ते मला देत नाही आहेत, तर मला देण्यात यावं. तर कोर्टाने त्याचं ऐकलेलं असते आणि कोर्टाला सुद्धा असं वाटते की ह्यांचा मुलगा आहे तर ह्यांच्याजवळच असायला पाहिजे. आणि तो कोर्टात नोटीस घेतो आणि उन्नावला जातो आणि त्या सगळ्या लोकांना दाखवतो की बघा, मला कोर्टातनं मिळालेलं आहे की तुम्ही तुमचा मुलगा घेऊन जा. म्हणजे ही गोष्ट जजला आणि त्याच्या आईला, भावाला, म्हणजे कुणालाच माहिती नसते. फक्त तो एकतर्फी निर्णय असतो आणि त्याला मुलाची कस्टडी दिल्या जाते आणि तो आपल्या मुलाला घ्यायला येतो. तर
आजी खूप दुःखी होऊन जाते, मावशी खूप दुःखी होऊन जाते, मामा खूप दुःखी होऊन जातो. तो म्हणतो की कोर्टाने जर निर्णय दिलेला आहे तर तुम्ही याला घेऊन जा, पण ह्याचा सांभाळ खूप प्रेमाने करा. आम्ही खूप प्रेमाने याला सांभाळलेलं आहे. माझ्या बहिणीची ही शेवटची निशाणी आहे. तर तुम्ही प्लीज याला चांगल्याने सांभाळा. तर तो म्हणतो की हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी याला खूप प्रेमाने सांभाळेल, शेवटी हा तर माझाच मुलगा आहे ना, तर तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला व्यवस्थित सांभाळेल, कुठल्या गोष्टीची त्याला कमतरता होऊ देणार नाही. त्याला लाड, प्रेम जे काही त्याला हवं असेल ते सगळं मी त्याला देईल आणि तुम्ही काही काळजी करू नका. अशी मोठे मोठे वचन तो या लोकांना देतो आणि आपल्या मुलाला घेऊन जातो. आता गेल्यावर 6च महिने झाले होते की त्या मुलाची अशी स्थिती झाली होती की हे लोक म्हणत होते की तो बाथरूममध्ये गेला आणि घसरून पडला. पण आजूबाजूचे लोक म्हणायचे की ही जी सावत्र आई आहे रागिनी, ती ह्या मुलाला खूप मारायची. हे दोघंही त्याला खूप मारायचे आणि कधी बेल्टने मारायचे, कधी वायपरने मारायचे, कधी जाळायचे. असं म्हणजे त्याला मारायचे असं आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ते जाणवत होतं. पण 6 महिन्यानंतर अशी काही स्थिती येईल की त्या मुलाला मारूनच टाकतील असं कुणालाच वाटत नव्हतं. थोड्याफार प्रमाणात आपण छोट्या बच्चांना मारू शकतो, रागवू शकतो, 1-2 ठेवून पण देऊ शकतो जर त्याने काही नाही ऐकलं तर. पण याचा अर्थ हा नाही की आपण त्याला जीवाने मारू शकतो. छोटासा तो निष्पाप मुलगा, नीट त्याला बोलता पण येत नव्हतं. त्याची सख्खी आई तर त्याला सांभाळायला नव्हती, पण या सावत्र आईने सावत्रपणाच दाखवला. ती तिच्या मुलाचं जास्त करत होती आणि ह्याला दुर्लक्ष करत होती. पण मला असं वाटते की असं करण्यापेक्षा, त्याला मारून टाकण्यापेक्षा तो तर त्याच्या आजी आजोबांकडे प्रेमाने लहाण्याचा मोठा होतच होता. मग ह्यांनी त्या बाळाला तिथेच ठेवायचं असतं. ह्याला म्हणजे भीष्मला आणि त्या रागिणीला, सावत्र आईला जर हा मुलगा नको होता तर तो आपल्या आजी आजोबांजवळ चांगला नव्हता का? का तो ह्या मुलाला घ्यायला गेला? तो रागिणीच्या मुलासोबत पण राहू शकला असता. त्याला या मुलाची काय गरज होती? पण कदाचित त्यातही त्यांचा काहीतरी स्वार्थ असेल, प्रेम असेल, नाही सांगू शकत. पण जर प्रेम असतं तर खरंच त्याने आपल्या मुलाला असं मारलं असतं का? त्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी हे लोक तरसवत राहायचे. कधी त्याला ना चॉकलेट घेऊन द्यायचे, ना कधी त्याचं लाड करायचे, ना त्याच्या कुठल्या गरजा पूर्ण करत होते. असे हे घाणेरडे आईवडील होते आणि म्हणूनच या घाणेरड्या आईवडिलांना जवळपासच्या सगळ्या लोकांनी बेदम मारहाण केली होती पोलिसांच्या समोर. याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.